नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या आवडत्या चॅनल म्हणजेच मराठी किचन सीमाज किचनमध्ये. मित्रांनो, नवीन वर्ष चालू झालेलं आहे. त्याच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आणि हे वर्ष तुम्हाला सुख समृद्धी आणि भरभराटीचं जावो. मित्रांनो, आज आपण साधी सिंपल आणि सात्विक अशी भाजी तयार केलेली आहे. मटारची भाजी तुम्हाला नक्कीच आवडेल. टिफिनसाठी वगैरे उपयुक्त आहे, मुलांच्या आवडीची असणार आहे. तर चला मग सुरुवात करूया. एकदम साधी सिंपल आहे, जास्त काही लागणार नाही आहे. आपण एक कढई घेतलेली आहे आणि या कढईमध्ये आपण 2 टेबलस्पून तेल घालून घेतलेलं आहे. आणि या भाजीसाठी आपल्याला कांदा थोडासा, मी 2 कांदे मध्यम आकाराचे कापून घेतलेले आहेत बारीक चिरून. तेल तापलेलं आहे. आता या तेलामध्ये आपण 1 टीस्पून मोहरी घालूया आणि 1 टीस्पून जिरे घालूया. जिरे आणि मोहरी या तेलामध्ये चांगले तडतडले गेले पाहिजेत, अशा पद्धतीने भाजून घ्यायचे. नाहीतर जर आपण डायरेक्ट जर याच्यामध्ये तसंच कांदा टाकला तर कचकच लागतं. म्हणजे एक वेळ जिरे हे शिजतात पण मोहरी तशीच राहते आणि भाजी खाताना थोडीशी कचकच लागते. आता कांदा आपण मोहरी आणि जिरे चांगले भाजल्यानंतर आपण हा कांदा घातलेला आहे. 2 मध्यम आकाराचे कांदे अगदी बारीक चिरून घेतलेत. आता हा कांदा आपल्याला थोडासा मऊसर होईपर्यंत चांगला भाजून घ्यायचा. या भाजीसाठी ना काही जास्त असा प्रकारचा मसाला वगैरे काहीच लागत नाही. अगदी साधी सिंपल आहे आणि टेस्ट म्हणाल तर एकदम लाजवाब टेस्ट आहे. खूप छान लागते आणि झटपट होते. शिवाय टिफिनसाठी मुलांना वगैरे खूप छान म्हणजे आवडीची भाजी अशी तयार होते. आणि मार्केटमध्ये भरपूर प्रमाणात आता म्हणजे हिवाळा असलं की मटारचं प्रमाण वाढतं आणि कोवळे कोवळे ताजे मटार भाजीसाठी खूप छान उत्तम असतात. त्यासाठी जास्त प्रमाणात ना हिवाळ्यामध्ये ना अशा प्रकारच्या भाज्या खायला खूप मजा येते, कारण भाज्या खूप प्रमाणात येतात हिवाळ्यामध्ये. पहा, आता कांदा आपला लालसर झालेला आहे. याच्यामध्ये आपण मसाले घालूया. मसाले म्हणजे तिखट मसाला आपण 2 टीस्पून घालून घेतला. अर्धा टीस्पून आपण हळद पावडर घालून घेतली. आता हे मिरची पावडर आणि हळद पावडर आपण तेलामध्ये चांगलं भाजून घ्यायचं आहे. आणि त्यानंतर याच्यामध्ये आपल्याला या भाजीसाठी टोमॅटो लागणार आहे आणि हा 2 मध्यम आकाराचे टोमॅटो म्हणजे छोटे छोटे होते ते म्हणून मी 2 घेतले. जर तुमच्याकडे मोठे टोमॅटो असतील तर एकच पुरेसा आहे. तो मी बारीक चिरून घेतलेला आहे. आणि या कांद्यासोबतच आणि मसाल्यासोबत हा टोमॅटो चांगला परतवायचा. आणि टोमॅटो टाकल्यानंतर लगेचच मीठ घालायचं, म्हणजे मीठ आणि कांदा चांगला अगदी मऊसूत असा होतो. पटकन असं टोमॅटोला पाणी सुटायला चालू होतं आणि चांगल्या पद्धतीने मऊशीर असा हा टोमॅटो शिजला जातो. त्यानंतर काय करायचं आहे, जे मटार आहेत ते मी 1 वाटी घेतलेली आहेत. जवळपास हे 2-3 जणांसाठी ही भाजी पुरेशी आहे. आणि तुमच्या आवडीनुसार म्हणजे तुमच्या प्रमाणानुसार तुम्ही मसाल्याचे प्रमाण वाढवू शकता. आता इथे मी 3 जणांसाठी मी ही भाजी केलेली आहे. लगेचच पाणी घालायचं नाही आहे. थोडा वेळ असं झाकण ठेवून शिजू द्यायचं. टोमॅटोमध्ये हे मटरसुद्धा चांगले अर्धे शिजले जातात. आणि कांदासुद्धा आपला थोडा इतका लालसर आपण करून घेतला नव्हता, त्यामुळे मटार अगदी ह्या कांदा आणि टोमॅटोमध्ये अर्धे शिजवून घ्यायचे. त्यानंतर मग थोडंसं पाणी घालून आपण हे मटार चांगले शिजवून घ्यायचे. कारण कधी कधी काय होतं, मटार हा जून असतो आणि तो वाफेवर जास्त शिजला जात नाही. म्हणून मी काय केलं याच्यामध्ये, आता माझ्याकडे सुद्धा हे थोडेसे मोठे मटार होते त्यामुळे मी याच्यामध्ये पाणी घातलेलं आहे. काय काय वेळेस जर कोवळा मटार असेल तर मी पाणी अजिबात घालत नाही, असंच वाफेवर शिजवून घेते. आता हा मटार पहा, मी अशा पद्धतीने मी इथे अर्धी वाटी पाणी घातलेलं आहे आणि मध्यम आच ठेवून अधूनमधून हलवत आपण अशा पद्धतीने ही भाजी चांगली शिजवून घ्यायची. मी सांगितल्याप्रमाणे अगदी साधी सिंपल आहे आणि खूप खायला टेस्टी असणारी ही भाजी आहे. आणि आपण टोमॅटो घातलेला आहे आणि थोडंसं टोमॅटो आंबट असल्यामुळे आपण याच्यामध्ये, माझं तसं नेहमीप्रमाणे प्रत्येक भाजीत मी चिमटभर साखर घालत असते, त्यानुसार मी इथे सुद्धा थोडीशी 1 टीस्पून साखर घालून घेते. आणि चांगलं पूर्णपणे पाणी आटूपर्यंत हे शिजवून घेते. म्हणजे जास्त पण आटवून घ्यायचं नाही, नाहीतर भाजी एकदमच ड्राय होते. थोडंसं किंचित ओलसर असं ठेवायचं. आणि मटार शिजले का पाहिजे, जर शिजले तर गॅस बंद करून टाकायचा. आता आपली ही भाजी रेडी आहे. वरून मी बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घेतलेली आहे आणि 5 मिनिट झाकण ठेवून परत शिजवून घेतलं.
आता लगेचच ही गरम गरम भाजी आपण सर्व करूया. मस्त रेडी झालेली आहे. कशी वाटली माझी ही आजची साधी सिंपल रेसिपी? तुम्हाला जर आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आपण पुन्हा भेटू अशाच नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत स्वस्त खा, मस्त रहा, नेहमीच आनंदी राहा. रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद.